नमस्कार मंडळी. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत झालंय, मनाशी हितगुज. खरोखर मनाशी हितगुज करायचीच वेळ असते बघा. कारण आपण कुणाशी बोलणार आहे, प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणणं पटेलच असं आपण बोलू शकत नाही. कालच एक बातमी ऐकली की बुवा चला मधुगंधा कुलकर्णी यांनी नाच गं घुमा हा पिक्चर काढला आहे, मूव्ही म्हणजे, आणि तो 1 मेला रिलीज होणार आहे. त्यामध्ये त्यांनी स्त्रियांच्याच प्रश्नांचे उत्तरांना वाचा फोडली आहे. मंगळागौरीच्या खेळांमध्ये अगदी गाणं मस्त, नाच गं घुमा. ती स्त्री म्हणते कशी मी नाचू. मग ती एक एक प्रॉब्लेम सांगते की या गावचा तो आला नाही, मग मला बांगड्या नाही घालायला, मला साडी नाही नेसायला, मला हे नाही करायला, मग मी कशी नाचू. प्रत्येक वेळेस ती एक एक प्रॉब्लेम सांगते आणि मी कशी नाचू असं म्हणत असते. हे ती आपलं लाईफच सांगत असते की माझ्या घरामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत, मी नाचू कशी. आणि सगळ्या मैत्रिणी तिच्या म्हणत असतात तिला नाच गं घुमा, नाच. म्हणजे आणि मैत्रिणींचं पण काही चुकत नाही. घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतातच, आपण करतो सॉल्व्ह. पण एक ना एक नवीन क्रिएट होत राहतात. घर म्हणलं की चालतच राहणार अडचणी सगळ्या. पण त्याच्यातही आपण एन्जॉय करायला शिकलं पाहिजे, म्हणून मग तो एक मंगळागौरीचा खेळ आहे की नाच गं घुमा. आणि मग सगळ्या मैत्रिणी आपल्या सजून धजून येतात, छान छान नवीन नवीन पातळ वगैरे, नऊवार पातळ, नथा वगैरे घालून, मराठी टिपिकल मराठी मेकअप करून सगळ्या नाच गं घुमा हा कार्यक्रम करतात. आणि मग मंगळागौरीचं जागरण वगैरे होतं आणि सगळेजण आपापल्या घरी जातात. तो एक आनंदाचा क्षण असतो बघा. तसंच या पिक्चरमध्ये की त्यांनी स्त्रियांच्या कामालाच आपल्या वाचा फोडली आहे की स्त्रियांची आता व्याप्ती खूप वाढली आहे कामाची. त्यांना घरातलं तर करावंच लागतं, पण त्या बाहेरची जी नोकरी करणारी स्त्री असेल तर तिची दुप्पट तिप्पट जबाबदारी वाढते की घराची तर आहेच, घरातल्या मोठ्यांची आहे, मुलांची आहे, मुलांच्या अभ्यासाची आहे, आणि परत आपल्या ऑफिसची आहे. आणि एवढं सगळं करून घराचा मेंटेनन्स नीट झाला पाहिजे. नाहीतर मग फ्रीज मधली भाजी खराब झाली का, इथलं दूध खराब झालं का, दूध आलं का, इथले पैसे भरले का, लॉन्ड्रीवाला आला होता का, अशी छोटी छोटी गोष्ट तिच्या डोक्यामध्ये राहते. आणि मग तिची चिडचिड व्हायला लागते. आणि मग एक दिवस तिला वाटतं की आपण एक हेल्पिंग हँड ठेवला तर. मग हेल्पिंग हँड म्हणजे कोण असते, कामवाली मावशी आपली. त्या मावशीबद्दल इतकं प्रेम वाटायला लागतं की नाही नाही, घरातला एखादा माणूस कमी झाला किंवा गावाला गेला तर वाईट वाटणार नाही, पण कामवाली बाई गावाला गेली म्हटलं की खरंच खूप वाईट वाटतं सगळ्यांना. नाही बाबा ती नको जायला, कधी येणार मावशी तुम्ही, लवकर या हा, आम्ही तुमची वाट बघतोय, असे सगळे म्हणत असतात. असा हा विषय घेऊन मधुगंधा कुलकर्णी यांनी खरोखर हलका फुलका विषय मांडण्याचा प्रयत्न केला. तो विषय जरी कठीण होता तरी त्यांनी त्याला खूप हलकं केलं. आणि मग सगळ्या आर्टिस्ट लोकांनी म्हणजे सुकन्या कुलकर्णी, मुक्ता बर्वे आणि शर्मिष्ठा राऊत वगैरे यांनी त्याला खूप हातभार लावला. आणि आपली छोटीशी ती मायरा, तिने तर त्याला अगदी जानच आणलेली आहे. सगळ्यांना आतापासून उत्सुकता लागलेली आहे त्या पिक्चरची की कसा असेल तो, आणि आपण जाऊन बघून येऊ. कारण स्त्रीला आपल्या जवळचा तो वाटायला लागलेला आहे. आपल्याच घरचं आहे ते असं वाटायला लागतं, आणि आपल्याच घरची गोष्ट आहे असं म्हणून ती त्याला आपलेपणाने बघायला जाते. धन्यवाद मधुगंधाजी. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.